सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. बांधवांनो, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहता अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने RTE अंतर्गत सर्व प्रवेश नाकारले आहेत. त्या पद्धतीचा GR सुद्धा जारी केलेला आहे, अधिसूचना काढण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना, शिक्षण अधिकाऱ्यांना त्या संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. ज्या भागात तुम्ही राहताय त्या भागातील 1 किलोमीटरच्या अंतरावर जर सरकारी शाळा असेल, अनुदानित शाळा असेल, तर मग मात्र तुमच्या मुलांना खाजगी शाळेत प्रवेश घेता येणार नाही. मित्रांनो, ही एक हिटलरशाही, हुकुमशाही या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली की काय? रात्रीतच कुठली तरी अधिसूचना निघते, महाराष्ट्र शासन कुठला तरी GR काढतं आणि त्या संदर्भामध्ये त्या सूचना अंमलात आणण्याचा प्रकार त्या ठिकाणचं शासन करताय. जनतेमधून प्रचंड नाराजी आहे आणि तीच नाराजी आपल्याला या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या वतीनं आज शासनापर्यंत पोहोचवायची आहे. बांधवांनो, या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं अशी विनंती या ठिकाणी आपणाला करतो. मित्रांनो, पहिल्यांदा मला असं वाटतंय की RTE अंतर्गत प्रवेश घेणारे विद्यार्थी कोण असतात? गरीब असतात, मिडल क्लास असतात का श्रीमंत असतात? ज्या लोकांची खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची ऐपत नसते तीच लोक, मिडल क्लास लोक, गरीब लोक RTE अंतर्गत आपल्या मुलांना प्रवेश खाजगी शाळेमध्ये घेऊ इच्छितात. हा पहिल्यांदा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. मग ही गळचेपी कुणी केली? म्हणजे शिक्षणाचे अधिकार हिरावून घ्यायचे, गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं, हा तर या महाराष्ट्र शासनाचा हेतू नसेल ना? शिक्षण सम्राटांचे खिसे भरायचे, शिक्षण महर्षींना पुढाकार द्यायचा, हा तर महाराष्ट्र शासनाचा किंवा सरकारचा हेतू नसेल ना? बांधवांनो, खाजगी शाळांची आणि सरकारी शाळांची जर आपण बराबरी करायला गेलो तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तफावत असलेली आपल्याला पाहायला मिळून येते. प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा हा चांगल्या शाळेत, उत्तम शाळेत, निरोगी शाळेत शिकावा म्हणून. शाळेच्या सुविधा चांगल्या असाव्यात, चांगली इमारत असावी, चांगलं ग्रंथालय असावं, शाळेचं मुलांना खेळण्यासाठीचं जे ग्राउंड असतं ते चांगलं असावं, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण प्रत्येक पालक आपल्या मुलाला खाजगी शाळेमध्ये घालू शकत नाही. त्याचं कारण असं आहे बांधवांनो, खाजगी शाळेतली जी प्रवेश प्रक्रिया आहे ती खूप मोठी किचकट आहे. साध्यातल्या साध्या खाजगी शाळेमध्ये जर शहरामधल्या जर तुमच्या मुलांना प्रवेश घ्यायचा असेल तर बांधवांनो किमान 40,000 रुपयाचं डोनेशन, प्रवेश फी त्या ठिकाणी आकारली जाते. मग त्याच्यामध्ये बसचं भाडं वेगळं, रिक्षाचं भाडं वेगळं, कपड्याचं खर्च वेगळा, पुस्तकांचा खर्च वेगळा, असा करून किमान 50,000 रुपये तरी वर्षाला त्या ठिकाणी एका पालकाला भरावे लागतात. मग आपली ती ऐपत असते का? एखाद्या गरीबाची ती ऐपत असते का? जेमतेम त्याचा पगार 500 रुपये, घरातला खर्च 10,000 रुपये महिन्याचा, घर भाडं वेगळं, मग तो त्या शाळेमध्ये आपल्या मुलाला घालू शकतो का? बिलकुल नाही. म्हणून तर सरकारने ही योजना आणली होती की गरीबातल्या गरीब मुलाला सुद्धा चांगल्या शाळेत प्रवेश घेता यावा, म्हणून RTE अंतर्गत त्यांना ही प्रवेश मिळत होता. मग आज मला खऱ्या अर्थानं मला वाटतंय की गरिबांच्या मुलांचा गळा घोटण्याचा काम हे शिंदे सरकार महाराष्ट्रामध्ये करत आहे. खाजगी शाळेचा आणि सरकारी शाळेची जर आपण बराबरी साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी जर केला, शाळेमध्ये बसायला वर्ग सुद्धा नाहीत, त्या ठिकाणी बसायला बेंचेस नाहीत, लहान मुलांना सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी मावश्या उपलब्ध नाहीत, लहान मुलं वर्गामध्ये शिसू करतात, ते काढण्यासाठी त्या ठिकाणी मावशांची गरज असते, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाळेतर्फे मावशा उपलब्ध करून दिल्या जातात. मग सरकारी शाळांमध्ये किंवा अनुदानित शाळांमध्ये ते केलं जातं का, हे या ठिकाणी पाहावं लागेल. खाजगी शाळांमध्ये जर तुम्ही जाऊन पाहिलं तर जाण्या येण्यासाठी बसेस उपलब्ध असतात. त्या ठिकाणी आरोग्याला अचानक एखाद्या मुलाला थंडी ताप आला,
अचानक त्याच्या पोटात दुखायला लागलं, चक्कर आली, तर ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी मेडिकलचा स्टाफ उपलब्ध असतो, ॲम्ब्युलन्सची सोय असते, खेळण्यासाठी मुलांना अनेक प्रकारची खेळणी त्या ठिकाणी उपलब्ध असतात. मग तेच सरकारी शाळेमध्ये होतं का? का पालकांनी सरकारी शाळेपासून पाठ फिरवलेली आहे, याचा विचार कधी महाराष्ट्र शासनाने केलाय का? आणि महाराष्ट्र शासन करणार आहे का? त्याच सुविधा जर महाराष्ट्र शासनाने सरकारी शाळेमध्ये दिल्या, अनुदानित शाळेत दिल्या, तर कशाला कोण पालक खाजगी शाळेमध्ये आपल्या मुलांना घालेल? का अट्टहास करेल की माझा मुलगा शाळेमध्ये शिकला पाहिजे? आता जीएसपीएम सारख्या शाळा बघा, पवार पब्लिक सारख्या शाळा बघा, इंटरनॅशनल स्कूल बघा, म्हणजे कशा पद्धतीच्या सुविधा त्या खाजगी शाळेमध्ये दिल्या जातात. मग सरकारी शाळेमध्ये का देऊ शकत नाही? सरकारी शाळेमधला शिक्षकांचा स्टाफ तुम्ही बघा, कशा पद्धतीचे शिक्षक असतात. शिकवलं तर शिकवलं, नाहीतर उगाच बेंचवर आपल्या हाजिरीचे पगार घेत बसलेले असतात. तसं खाजगी शाळांचं बिलकुल नाही. त्यांना पोर्शन कंप्लीट करावा लागतो, लहान मुलांना शिकवावं लागतं, त्यांना त्यांची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी लागती. सरकारी शाळेमध्ये एक शिक्षक आणि 100 बकरी डब्यासारखी मुलं भरलेली असतात आणि त्याची कुठल्याही पद्धतीची काळजी घेतली जात नाही. लहान मुलं पडला, धडपडला, हात मोडला, पाय मोडला, त्याची भरपाई सरकारी शाळा करून देणार आहेत का? तातडीची सेवा म्हणून सरकारी शाळेमध्ये लहान लहान मुलांसाठी काय उपाययोजना केल्या जातात, हे महाराष्ट्र शासनाने प्रथमतः या ठिकाणी जाहीर करावं. आणि त्याच धर्तीवरती मग तुम्ही खाजगी शाळा आणि सरकारी शाळा अशी जर बराबरी करत असाल, तर ते साफ चुकीचं आहे. म्हणून आज मोठ्या संख्येनं पालक वर्ग सरकारी शाळेकडे आपली पाठ फिरवलेले आहे, अनुदानित शाळेकडे पाठ फिरवलेले आहे. ज्याला त्याला वाटतं माझा मुलगा, माझी मुलगी ही खाजगी शाळेमध्येच शिकावी. आता बरेचसे लोक मराठी मीडियमकडे पाठ फिरवलेले आहे, इंग्लिश मीडियमकडे सगळ्यांचा सर्रास ओढा असलेला आपल्याला पाहायला मिळून येतो. त्याचं कारण ही तसं आहे की इंग्रजी ही भाषा अत्यंत गरजेची भाषा महाराष्ट्रामध्ये नव्हे, जगामध्ये आता ठरलेली आहे. म्हणून प्रत्येकाला इंग्लिश भाषेचं ज्ञान अवगत असणं हे तेवढंच गरजेचं आहे. मराठी शाळेमधलं शिकवणीचा प्रकार, मराठी शाळेतली शिकवणी आणि इंग्लिश मीडियमची शिकवणी याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. म्हणून शिक्षण मंत्र्यांनी, शिक्षण अधिकाऱ्यांनी हा विषय समजून घेतला पाहिजे. गरीबातला गरीब मुलगा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, ही प्रत्येक माणसाची, प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. म्हणून त्याला असं वाटतंय की माझी ऐपत नाही, किमान सरकारने मला एक सुविधा म्हणून जो RTI अंतर्गत हक्क दिलेला आहे, तो हक्क तरी मला मिळावा. कारण सरकार हे स्वतःच्या खिशातून काहीही करत नाही. गरीबातला गरीब, कितीही गरीब माणूस असला तरी तो टॅक्स भरत असतो, GST भरत असतो. म्हणून सरकार आमच्यावर उपकार बिलकुल करत नाही. आम्ही काडीची पिठी असो, साबण असो, साखर असो, तांदूळ असो, तेल असो, प्रत्येक गोष्टीवर टॅक्स भरतो. पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, प्रत्येक गोष्टीवर आम्ही टॅक्स भरतो. रस्त्यावरती टॅक्स आहे, पाण्यावरती टॅक्स आहे, लाईटीवरती टॅक्स आहे, प्रत्येक गोष्टीचा टॅक्स आम्ही भरतो. म्हणून सरकार कुठंतरी आम्हाला अशा सुविधा उपलब्ध करून देतंय, तर मग शिक्षण सम्राटांच्या पोटामध्ये दुखायची कशासाठी दुखतोय? सरकार खिशातून काही खर्च करत नाही. तो आमचा मूलभूत हक्क आहे, अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे. सरकार जर अडाणी, अंबानी सारख्यांचं हजारो कोटींचं कर्ज माफ करत असेल आणि आमच्यासारख्या गरिबांसाठी जर कुठंतरी त्यांना थोडंफार अनुदान द्यायची वेळ आली की मग मात्र लगेच त्यांना पोटसळ उठतो. इकडे हजारो बँका बुडाल्या, हजारो कंपन्या बुडाल्या, हजारो सरकारी कंपन्या देशोधडीला लागल्या, त्याची भरपाई सरकार करतंय. हजारो कोटींचा मलिदा रोज आमदार, खासदार, महाराष्ट्रातले मंत्री, देशातले मंत्री, केंद्रातले मंत्री रोज खातात आहे. मग गरिबांच्या मुलांना थोडा अधिकार मिळाला, शिक्षणामध्ये त्यांना थोडी सवलत मिळाली, तर मग बिघडलं कुठं? आणि मग लगेच मानगुटीवर भूत बसल्यासारखं सरकारने शिक्षण सम्राटाच्या बाजूने एखादा निर्णय घ्यायचा. कारण पालकांचं ऐकून घेण्यासाठी कुठलीही युनियन नाही. पण या शिक्षण सम्राटांची एक प्रकारची युनियन आहे आणि ते लगे मंत्री मॅनेज करतात. या ठिकाणचे हजारो कोटींचं मंत्र्यांना पॅकेज दिलं जातं की शिक्षण सम्राटाच्या बाजूने निर्णय घेते आणि सांगतंय की RTI अंतर्गत आता प्रवेश मिळणार नाही. का आणि कशासाठी? का मिळणार नाहीत प्रवेश?
याच्यासाठी जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. हे आता सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे. मी तर असं म्हणल, ज्या निवडणुका समोर आलेल्या आहेत यांचा बदला घेण्याची हीच नामी संधी जनतेला उपलब्ध झालेली आहे. ज्या ज्या वेळेस हे भारतीय जनता पार्टीचे, अजितदादा पवार गटाचे किंवा हे एकनाथ शिंदे गटाचे लोक तुमच्या घरी मतदानाची भीक मागायला येतील, त्यावेळेस यांच्या कंबरट्यामध्ये लाता घाला. मग ह्यांना कळन ह्यांची लायकी काय आहे. दीनदलितांची लोक, गरिबांची लोक, वंचितांची लोक जर शाळेमध्ये RTI अंतर्गत शिकत असतील आणि चांगल्या शाळेमध्ये जर मुलांना प्रवेश मिळत असेल, तर मग शासनाने त्याची भरपाई करायलाच पाहिजे. शासन आमच्यावरती उपकार करत नाही. शासनावरती आमचे असंख्य उपकार आहेत. हा जो टॅक्स रूपी पैसा तुम्ही जनतेमधून गोळा करताय, हे जनतेचे पैसे आहेत. हे जनतेसाठी जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे. या देशामध्ये हुकुमशाही बिलकुल चालणार नाही. रातोरात घेतलेला निर्णय हा कदापि जनतेला मान्य नाही. हे महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. म्हणून शासनाला विनंती आहे, शिक्षण महर्षांना, शिक्षण मंत्र्यांना, शिक्षण सम्राटांना विनंती आहे, गरिबांची अशी हेळसांड करू नका. गरिबांच्या अन्यायाला वाचा फोडणारा आहे देशामध्ये कोणी आहे का नाही? गरिबांचा कैवारी या महाराष्ट्रामध्ये कोणी आहे की नाही? कासाच आमचा आवाज या ठिकाणी दाबला जाणार, हे आधी महाराष्ट्र सरकारनं जाहीर करावं. सरकारी शाळेची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही खाजगी शाळेत घेतला जाणारा प्रवेश नाकारू शकत नाही. खाजगी शाळांना जे डोनेशन गव्हर्नमेंट तर्फे देण्यात येत आहे ते कायमस्वरूपी चालू ठेवावं आणि RTI अंतर्गत प्रवेश सुरू करावेत, ते बंद करू नयेत. गरिबांच्या मुलांचा सुद्धा तो मूलभूत अधिकार आहे. त्यांना सुद्धा चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळालं पाहिजे. फक्त श्रीमंतांनीच चांगल्या शाळेत शिकावं असं काही न्याय आहे का? असा काही कायदा आहे का? ते पण शिक्षण सम्राटांनी या ठिकाणी जाहीर करावं, शिक्षण मंत्र्यांनी जाहीर करावं. मुलगा शिकला पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. हे जर शासनाला खऱ्या अर्थानं वाटतं तर सर्वांना शिक्षणामध्ये समान संधी ही मिळालीच पाहिजे. तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. नाहीतर गरिबाची मुलं शिक्षणापासून वंचित राहतील. आधीच श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी मोठ्या संख्येने वाढत आहे. श्रीमंत अति श्रीमंत होत चाललाय, गरीब अति गरीब होत चाललेला आहे. या देशामध्ये खऱ्या अर्थानं सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. कमीत कमी शिक्षणात तरी शिक्षणापासून कुणीही वंचित राहूच नये. एखादा मोठा निर्णय घेत असताना शासनाने जनतेला विचारात घेतलं पाहिजे. जनतेवरती असे निर्णय लादू नये. या महाराष्ट्रामध्ये अजून तरी हुकुमशाही सुरू झालेली नाही, हिटलरशाही सुरू झालेली नाही. म्हणून शासनाने कुठलाही निर्णय घेत असताना महाराष्ट्रातील जनतेला विचारलं पाहिजे. कुठलीही अधिसूचना काढत असताना जनतेला विचारात घेतलं पाहिजे आणि जनतेच्या हिताचे निर्णय झाले पाहिजे. नाहीतर तुमची जागा येणाऱ्या काळामध्ये जनता तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या RTI अंतर्गत घेतलेल्या निर्णयाचा धिक्कार करतो, निषेध करतो. जनतेमधून याविषयी आवाज उठला पाहिजे. रस्त्यावर उतरून आपल्याला ही लढाई न्याय आणि हक्काची लढावी लागेल. जोपर्यंत तुम्ही आवाज उठवणार नाही, तुमचा आवाज यांच्या कानापर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत हे गेंड्याच्या कातडीचं सरकार जागं होणार नाही, एवढं मात्र नक्की. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.